काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे। यातूनच थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय। पण काँग्रेस पक्षामध्ये असलेले प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्री त्याचबरोबर काही ज्येष्ठ नेते यांच्यातील वाद काही नवीन नाही। त्यामुळे याच्या अगोदर देखील अनेकदा काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे। कोण कोण आहेत हे ज्येष्ठ नेते पाहूया त्या व्हिडिओमधून सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। आता सुरुवातीला पाहूयात काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची कारणं काय आहेत। काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचा वाद कायमच राहिला आहे। यामागे कारणं आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते असलेले किंवा गटनेते यांचं वर्चस्व राहू नये किंवा त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांचं देखील जास्त वर्चस्व वाढू नये असा दिल्ली हायकमांडचा हेतू असतो। त्याचबरोबर हायकमांडला या दोन नेत्यांच्या भांडणातून अंतर्गत माहिती मिळते हा देखील यामागील काही हेतू असतो। आता आपण पाहूयात वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील यांच्यातील वाद कसा निर्माण झाला होता। वसंतदादा पाटील हे ज्यावेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या। खरं पाहिलं तर त्या राज्यातील अत्यंत अनुभवी नेत्या होत्या आणि त्याचबरोबर त्या दिल्लीतील इंदिरा गांधी यांच्या देखील अगदी जवळच्या मानल्या जात होत्या। ज्यावेळी इंदिरा गांधींचं निधन झालं त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते म्हणजे पंतप्रधान झालेले राजीव गांधी। राजीव गांधी यांच्याकडे त्यावेळी दोन्ही पदं होती। त्याचवेळी इकडे राज्यामध्ये प्रतिभाताई पाटील यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं। मात्र वसंतदादांना ही नेमणूक अत्यंत जिव्हारी लागली। या नाराजीतून त्यांनी थेट आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी कोणतंही पद स्वीकारलं नाही। पुढे प्रतिभाताई पाटील आणि शरद पवार यांच्यातील देखील वाद अनेकदा समोर आले। मात्र त्यांच्यातील वाद म्हणजे पेल्यातील वादळ पेल्यातच राहिलं। तर शरद पवारांचा खरा वाद रंगला होता तो ज्यावेळी MM कांबळे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले कांबळे, सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांनी पवारांविरुद्ध एक आघाडी उघडली होती। मात्र या सर्वांना पवार पुरून उरले होते। या वादामध्ये पक्षामध्ये फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पवारांनी आपलं दिल्लीतील वजन वापरत फिक्सिंग लावून थेट प्रदेशाध्यक्षांनाच पायउतार केलं। त्यानंतरही पक्षामध्ये हे अंतर्गत वाद असेच सुरू राहिले ते म्हणजे विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री आणि रणजित बाबू देशमुख हे प्रदेशाध्यक्ष असताना विशेषतः विदर्भामध्ये रणजित बाबू देशमुख यांचं चांगलं प्रस्थ होतं। त्याचबरोबर ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देखील मानले जात होते। प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्षामध्ये नेमणुका करणं, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुद्द्यांवरून रणजित बाबू आणि पक्षातील नेते यांच्यामध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळाला। याच वेळी दुसरीकडे मात्र सुशीलकुमार शिंदे यांची दिल्लीत चांगलीच सलगी होती तर इकडे राज्यामध्ये शरद पवारांशी त्यांची उघड मैत्री होती। त्यामुळेच रणजित बाबूंनी थेट या मैत्रीवरच प्रहार केला। यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या। यामध्ये काँग्रेस पक्षाला विदर्भात चांगलाच फटका बसला आणि या अपयशामुळे थेट प्रदेशाध्यक्ष असलेल्या रणजित बाबू देशमुख यांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केलं। यावेळी सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी देखील शरद पवारांच्या हातातच त्यांच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे असा अहवालच थेट प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या रणजित देशमुख यांनी दिल्लीला पाठवला। त्यामुळे झालं असं की पुढे विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली खरी, मात्र सुशीलकुमार शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हे गेलं आणि एकाच वेळी विलासराव देशमुख यांचे दोन्हीही स्पर्धक म्हणजे रणजित बाबू देशमुख आणि मुख्यमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले। त्यानंतर गोविंदराव आदिक हे प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांनी विलासरावांना चांगलंच जेरीस आणलं। ज्यावेळी 2003 ला विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यामध्ये मोठी भूमिका ही गोविंदराव आदिकांनी बजावली होती। यावेळी आदिकांना असं वाटत होतं की आपण विलासराव देशमुखांनंतर मुख्यमंत्री होऊ, पण त्यांची ही इच्छा मनातच राहिली कारण त्यानंतर ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तर आदिक हे कृषी, विधी आणि न्याय मंत्री झाले। त्यानंतर विलासराव हे राज्यामध्ये चांगलीच पकड निर्माण करतायत असं चित्र निर्माण झाल्यानंतर दिल्लीकरांनी थेट प्रभाराव यांना प्रदेशाध्यक्ष केलं। त्यावेळी मार्गारेट अल्वा या पक्षाच्या प्रदेश प्रभारी होत्या। तर राव यांचं दिल्ली कनेक्शन, अल्वा यांच्यासोबत असलेली मैत्री यातून त्यांनी त्यांचं प्रदेशाध्यक्षपद चांगलंच गाजवलं नव्हे, विलासराव देशमुखांना चांगलंच जेरीस आणलं। या दोघांच्याही भांडणामध्ये ना कधी विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला ना कधी राव यांनी राजीनामा दिला।
पण या दोघांच्याही भांडणामध्ये एक चर्चा कायम राहिली, ती म्हणजे कधी सत्तेतून विलासराव देशमुख हे पायउतार होतील तर कधी राव यांच्या दिल्ली दौरे. पण मुरब्बी राजकारणी असलेल्या विलासरावांनी त्यांचं पद सांभाळलं आणि प्रभा राव यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. त्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्री पद गेलं तर प्रभा राव ह्या दिल्लीला परत गेल्या. त्यानंतर माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण ही जोडी ही राज्यामध्ये पाहायला मिळाली. मात्र नेमणुकांव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये अधिक काही संघर्ष झाला नाही. सोनियांच्या सभेमध्ये गर्दी जमवण्यासाठी बसेस आणण्याचा मुद्दा यावेळी गाजला, मात्र तो काही बाहेर आला नाही. मात्र एका पत्रकार परिषदेमध्ये माईक चालू राहिल्याने हा मुद्दा चर्चेला आला होता. पण यावेळी अशोक चव्हाणांनी हा मुद्दा देखील तितक्याच खिलाडू वृत्तीने घेतला. पण माणिकराव ठाकरे यांचा खरा वाद रंगला तो पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी. कारण बहुतांश काळ पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीकर होते आणि त्यानंतर राज्यात आल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यावेळी पक्ष संघटना ही माणिकराव ठाकरे यांच्या हातात होती. त्यामुळे पक्ष चालवायचा असेल तर कार्यकर्ते आणि आमदार यांची कामं झालीच पाहिजेत, हा माणिकराव यांचा आग्रह राहिला. तर निवडणुका जिंकण्यासाठी पैसा हा लागतोच, ही बाबही होतीच. पण पृथ्वीराज चव्हाण देखील माणिकराव ठाकरे यांना पुरून उरले. स्वच्छ प्रशासनाच्या नावाखाली त्यांनी माणिकराव ठाकरेंची अनेक कामं रेंगाळत ठेवली. मात्र यावेळी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मुद्द्यावर आमदार एकत्र आले. यावेळी राणे देखील माणिकराव यांच्या बाजूने होते. तर याच वेळी राष्ट्रवादीचे देखील प्रदेशाध्यक्ष असलेल्या माणिकराव ठाकरेंना साथ असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सर्व आघाड्यांना पृथ्वीराज चव्हाण पुरून उरले. तर आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये असा सामना रंगलाय तो नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये. कारण शांत संयमी असलेले थोरात आणि तिकडे दुसरीकडे तडकाफडकी नाना हे कॉम्बिनेशन जमणार नाही हे सर्वश्रुतच आहे. आणि झालंही तसंच. तिकडे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे मोदींची लाट असताना थोरातांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जुळवून घेतलं आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी काँग्रेसच्या 42 जागा निवडून आणल्या. त्यामुळे थोरात आणि राष्ट्रवादी हे कॉम्बिनेशन जुळत असताना पक्षाने नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलं. या दरम्यान पक्षामध्ये वाद सुरू झाले. नाना पटोले यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी लॉबिंग करण्यात आलं. कारण यावेळी नाना पटोले यांना महसूल किंवा नितीन राऊत यांच्याकडे असलेलं ऊर्जा मंत्रीपद हवं होतं. पण नानांना हे मंत्रिपद मिळू शकले नाहीत. त्यानंतर पुढे थोरात, वडेट्टीवार, राऊत आणि सुनील केदार हे एकत्र आले. त्यावेळी नानांविरोधात आघाडी उघडण्यात आली. मात्र अशोक चव्हाण यांच्या गटाने नानांशी जुळवून घेतल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या आणि याच प्रकरणातून तांबे यांचं प्रकरण घडलं आहे. यातून प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी थेट नगर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यामुळे हा थोरातांना झटका नव्हे तर त्यांचा चांगलाच अपमान आहे. यातून आता थोरातांनी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे काँग्रेसमधील आणखी एक नवा प्रदेशाध्यक्ष आणि पक्षनेते पदाचा वाद उफाळून आलाय. यातूनच अगोदर सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे, त्यानंतर आता थेट थोरातांच्याच भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला काय वाटतं काँग्रेसमधील या अंतर्गत वादाबाबत कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.